अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करायला वेळ मिळत नाही, तर अशांनी स्वामींची सर्वात प्रभावी सेवा कोणती करावी याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, दररोज शेकडो स्वामी भक्त स्वामींची अगदी मनापासून सेवा करतात, नित्य सेवा करतात। स्तोत्र पठण, मंत्र जप, ग्रंथ वाचन, पारायण अशा वेगवेगळ्या सेवा करतात आणि त्यांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत। तर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करणे शक्य नसेल, नोकरीमुळे किंवा व्यवसायामुळे, पण स्वामींची सेवा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करण्याची अगदी मनापासून इच्छा आहे, परंतु करू शकत नाही, वेळ मिळत नाही, तर अशांनी स्वामींची कोणती सेवा करावी जेणेकरून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन केल्याचे फळ मिळेल। तर अशा स्वामी भक्तांसाठी आज मी सेवा सांगणार आहे। तर 31 मार्चला श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे, तर तुम्ही आजपासूनच या 10 मिनिटाच्या सेवेला सुरुवात करा। जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच स्वामींची प्रचिती अनुभव तुम्हाला 100% येणार याची खात्री आहे। पण हे केव्हा शक्य होईल? जेव्हा तुम्ही स्वामींची अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने सेवा कराल तेव्हा। म्हणून स्वामींची कोणतीही सेवा करताना आपल्या मनामध्ये स्वामींबद्दल पूर्णपणे श्रद्धा, विश्वास, शुद्ध भावना असणे आवश्यक आहे। मनापासून केलेली कोणतीही सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते। आपण जेव्हा स्वामींची अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने सेवा करत असतो, तेव्हा ती सेवा नक्कीच फळाला येते। जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला याचे सकारात्मक प्रभाव नक्कीच दिसून येतील आणि तुमच्यामध्ये एक सकारात्मकता तुम्हाला जाणवू लागेल। तर तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करा, पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ती सेवा शुद्ध अंतकरणाने झालीच पाहिजे। जेवढी तुम्ही स्वामींची अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने सेवा कराल, तेवढे लवकर तुम्हाला फळ मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करणे शक्य नाही, तर तुम्ही स्वामींची ही सर्वात प्रभावी सेवा नक्की करा। तर ही सेवा सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या स्वामींची पूजा करून ही सेवा तुम्हाला करायची आहे। तर ही सेवा तुम्ही दिवसभरातून सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे। फक्त 12 ते 12:30 या वेळेत ही सेवा करू नका, कारण ही वेळ आपल्या दत्तगुरूंची भिक्षेची वेळ आहे। इतर वेळी तुम्ही दिवसभरातून केव्हाही ही सेवा करू शकता आणि ही सेवा स्त्री पुरुष, मुलं मुली, लहान मुलं मुली कोणीही करू शकता। तर ही सेवा करताना आपल्या स्वामींसमोर, आपल्या देवघरासमोर बसा, बसण्यासाठी आसन घ्या, त्यावर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे। दिवा अगरबत्ती लावा, तेथेच 1 ग्लास भरून पाणी ठेवा आणि त्यानंतर आपले गणपती बाप्पा, कुलदैवत आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना अगदी मनापासून नमस्कार करा। त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे। तर या सेवेमध्ये सर्वात आधी तुम्हाला श्री स्वामी स्तवन 1 वेळा पठण करायचं आहे। तर श्री स्वामी स्तवन स्वामींच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये दिलेला आहे। बघा, स्वामींची कोणतीही सेवा सुरू करण्याआधी स्वामी स्तवन पठण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करणे शक्य नाही, तर तुम्ही श्री स्वामी स्तवन 1 वेळा नक्की पठण करा, कारण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा संपूर्ण सार श्री स्वामी स्तवन मध्ये दिलेला आहे। म्हणून तुम्ही श्री स्वामी स्तवन 1 वेळा नक्की पठण करा आणि श्री स्वामी स्तवन पठण केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। जर तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल, तर कमीत कमी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप तुम्ही नक्की करा आणि त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। जर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणणे शक्य नसेल, तर तुम्ही 1 वेळा स्वामींचा तारक मंत्र नक्की म्हणा
आणि स्वामींचा तारक मंत्र म्हणताना जे आपण स्वामींसमोर देवघरासमोर आपण जे एक ग्लास भरून पाणी ठेवलं आहे त्यावर आपला उजवा हात ठेवून आपल्याला स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा किंवा 1 वेळा म्हणायचा आहे। तारक मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे। तारक मंत्राच्या पठणाने सर्व प्रकारच्या समस्या, अडचणी, संकटे, आजारपण दूर होतात। म्हणून तारक मंत्र 11 वेळा किंवा 1 वेळा नक्की म्हणा। त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र अवतरणिका 1 वेळा पठण करायचे आहे। बघा, स्वामींच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये श्री स्वामी चरित्र अवतरणिका दिलेली आहे। फक्त 22 ओव्यांची ही अवतरणिका आहे। ज्यांना श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करणे शक्य नाही त्यांनी ही श्री स्वामी चरित्र अवतरणिका नक्की पठण करा। तर 1 वेळा श्री स्वामी स्तवन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी किंवा 1 माळ जप, तारक मंत्र 11 वेळा किंवा 1 वेळा आणि श्री स्वामी चरित्र अवतरणिका ही सेवा तुम्हाला करायची आहे। जर तुम्ही ही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केली तर नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील। आणि जे आपण ग्लास भरून स्वामींसमोर पाणी ठेवलं आहे ते तीर्थ आपल्याला या सर्व सेवा करून झाल्यावर आपण स्वतः आणि घरातील सर्व व्यक्तींना थोडं थोडं पिण्यास द्यायचं आहे। आणि जी अगरबत्ती आपण लावली आहे त्या अगरबत्तीचा खाली पडलेला अंगारा घ्यायचा आहे। तो अंगारा आपल्या कपाळी त्याचा टिका लावायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तीने त्याचा टिका आपल्या कपाळी लावायचा आहे। तर ही सेवा तुम्ही नक्की करा, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील। फक्त ही सेवा करताना इकडे तिकडे बघत ही सेवा करायची नाही। ही सेवा करताना आपलं मन व शरीर पवित्र ठेवून ही सेवा करायची आहे। ही सेवा करताना साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर आहेत आणि आपण आहोत, इतर कोणीही नाही अशी भावना मनात ठेवून ही सेवा करायची आहे। तर तुम्ही ही सेवा नक्की करा, कारण ही सेवा अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली आहे। जर तुम्ही ही सेवा केली तर स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। आणि ही सेवा तुम्ही प्रकट दिनापर्यंत किंवा दररोजही ही सेवा तुम्ही करू शकता। आणि ही सेवा तुम्ही इतरांनाही नक्की सांगा, कारण स्वामींची सेवा इतरांना सांगणे ही सुद्धा एक स्वामी सेवाच आहे। याचे सुद्धा आपल्याला पुण्यच लागणार आहे। तर 31 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे। तर या काळात आपल्याला स्वामींच्या कोणत्याही सेवा जमतील तशा जास्तीत जास्त करायच्या आहेत। तर तुम्ही स्वामींची ही सेवा नक्की करा, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।